गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. बोला, कुठून आहात? अंबड तालुका चिकणगाव. अच्छा, अंबड तालुका. ओके. आणि किती दिवसापासून आहात? तुमचे वेलनेस कोच कोण आहे? एक सर मला अच्छा, एक महिन्यामध्ये काय रिझल्ट आला तुम्हाला? 3.5 किलो वजन कमी झालं आणि शुगर पण कमी झाली. वा 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 वा, क्या बात आहे. एका महिन्यात 3.5 किलो वजन कमी केलं तुम्ही, छान. आणि शुगरची गोळी तुम्हाला टॅबलेट आहे? हो. काही हरकत नाही. जसं वजन कमी झालं तसं टॅबलेट सुद्धा कमी होईल, बंद पण होईल. फक्त हो चांगलं वर्कआउट करा, नियमितपणे चांगला आहार घ्या. सर. येस. हो सर. चालेल, बेस्ट ऑफ लक. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू. मंजुषा दत्तात्रय फापाळे. मी नाशिकतून बोलते. माझे वेलनेस कोच संदीप कनके सर आहे. किती दिवसापासून मी आहात? वेलनेस फॅमिलीमध्ये वजन कमी करण्यासाठी आले होते. किती दिवस झाले तुम्हाला? 4 महिने झाले, 12 किलो वजन कमी झाले. अयो, क्या बात आहे. काय केलं त्यासाठी मॅडम? अं, सकस आहार घेतला, न्यूट्रिशन घेतलं. सकस आहार आणि न्यूट्रिशन घेतलं. हो. वा वा, क्या बात. नियमितपणे वर्कआउट सुद्धा केला असेल तुम्ही. आणि आणि मी वर्कआउट. वजन कमी करण्यासाठी आले होते, पण माझा एक डोळा बारीक होता. तर एका महिन्यातच ते डोळ्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. डोळा मोठा आला म्हणजे बारीक होता म्हणजे? एक एक एकदम बारीक होता आणि एक मोठा झाला होता. आणि असंच काय होतं म्हणजे काय नेमकं काय त्रास होतो तुम्हाला तो? डोळा बारीक झाला होता आणि म्हणजे असं त्याचा प्रॉब्लेमच कळाला. मी खूप दवाखाने केले, पण इथं आल्यानंतर मला फरक पडला. प्रत्येक दवाखान्यात मग तुम्ही गेला तिथं फरक नाही पडला, पण वेलनेस मध्ये एका महिन्यात फरक पडला. हो. 3 महिन्यात, सॉरी. क्या बात आहे, क्या. आणि या. संदीप कनके सरांनी मला खूप छान मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी हे करू शकले. ग्रेट 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 ग्रेट, बहुत बढिया बहुत बढिया. असंच वर्कआउट करत राहा मॅडम, खूप चांगला रिझल्ट आहे, तर वेगळा रिझल्ट आला तुमचा. आणि नक्कीच जिथं कमी तिथं आम्ही आहोत. वेलनेस फॅमिली आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा लोकांना आरोग्य द्या आणि नियमितपणे वर्कआउट करा. हो सर. ग्रेट, बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. थँक्यू सो मच. क्या बात आहे. या डोळा बारीक होता, मोठा आला म्हणजे नॉर्मल झाला. खूप दवाखाने केले. काही आजार असे असतात जे त्याचा पत्ताच लागत नाही, नेमकं काय झालंय. रिझल्ट आला. त्यांनी फक्त वर्कआउट केलं, त्यांनी काही तर डोळ्याचं वर्कआउट केलं नाही, किंवा फक्त चांगला आहार खाल्ला. शरीरामध्ये जी कमतरता आहे ती पूर्ण झाली. बॉडीची हालचाल झाली, चांगला व्यायाम झाला, चांगलं वर्कआउट झालं. त्यामुळं जे डिसऑर्डर असतात त्याच्यामध्ये सुद्धा बदल होतो. डिसऑर्डर आपले चांगले होतात वर्कआउट चांगलं केल्याने. सगळ्यात मोठं जर औषध कुठलं असेल तर ते वर्कआउट. वर्कआउट जर तुम्ही केलं, तुमचे भरपूर आजार कमी होऊ शकतात. आणि त्यासोबत जर चांगल्या न्यूट्रिशनची जर तुम्हाला साथ मिळाली, तर 100% तुमच्यासारखं हेल्दी कोणी नाही. फक्त ते मनापासून गेलं पाहिजे, मनातून गेलं पाहिजे. ओके. चलो, बेस्ट ऑफ लक सर्वांना. जाऊया आता नेक्स्ट मॅच पाटील मॅडम के साथ. चलो.